वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आपण आलेलो होतो नाशिकला आपल्या आजीकडे, कारण इकडं होता महाशिवरात्रीचा कार्यक्रम. तर त्या कार्यक्रमासाठी इकडं चालू आहे बटाटे उकडण्याचं काम. हे आपले नाना, ते तिकडे नवनाथ काका. आता हे दोघं महादेवांचे मंदिर बिंदिर सजावट करून झालेली आहे पूर्ण. आता साऊंड चालू असल्यामुळे आवाज थोडा कमी येत असेल. हे आपले ऑपरेटर सर. प्रसाद संपला होता, मग आपले नाना प्रसाद करीत होते, आपली काकी, बाकी सगळे चिल्लर पार्टी. आपले नानाच मोठे आचारी, सगळं काम करून घेत्या. सो गाईस, तर आपण निघलो होतो आता पांडवलेण्यांसाठी. तर गाईज आपण उतरलो होतो बसमधून आणि आलो होतो डायरेक्ट पांडवलेणी मध्ये, म्हणजे नाशिक. कोण आहे ओळखी त्या गायला? कोण आहे तू? हॅलो. थोडे मग त्यांचं आलेलं आहे ना, ते तिथेच ठेवून टाकायचं, बाकी पाहून घ्यायचं काय 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 नाही. सांगितलेले वरती जाऊन बंद आहे. ए बाबा चलले, यांनी पण सांगितलं. आता आपण इकडं थांबून घेऊ पण शकतो, बरोबर का? जायचं बरं अजून? हा बरं, कुठं जायचंय आता? आता घरी. घरी का कुठं? हा, घरी जायचं कुठं? घरी. इकडं काही फोटोशूट चालू आहे ना. आपल्या लिडून असा पत्ता झालेला आहे का आता सांगताय लेण्या बंद झालेल्या. मग आता आपल्या लिडून परत चिंचोळेला जायचं आहे. मग आता आपण निघू तिथपर्यंत बघू कुठपर्यंत जाऊन द्या. त्या तिकडून खाली येऊ, निम्म्यापर्यंत जाऊन खाली येऊ आपण. काय म्हणता बघू. सांडशीन. होय होय होय. हा आला वाघ बिग तर घेईन कोण म्हणे खायला रात्रीचं भारी. आम्ही धुळ्यावर आलो नाही, बोला ना. लेके बड़ी उम्मीद आ चुके हैं यहाँ पे फिरने. ये कुछ गप्पा शप्पा या दोघांच्या. ही जी माझ्या मागचे काका आहे का, एक नंबर काका म्हणजे आपले फ्रेंड, फुल सपोर्टर आपले. 100%. ही पण आपल्या संघ पण पा या लहान लेकरांपेक्षा दम्मान चालती. ती तर तिच्यापेक्षा दम्मान. दोघी म्हाताऱ्यांचं नॉवेल दिलं पाहिजे यांना दोघींना. त्यांना का जाऊन द्या, घरचे आपले, कशाला यांच्या आधी वर जायचं. हा का, चलो. तर मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही पांडवलेण्या नाशिकमधल्या. पण मग तुम्ही फक्त, मला तुमच्याकडून काहीच नाही लागत. लईतले फक्त एक सबस्क्राईब जरी केलं तरी मला चालून दे. 2 नाही पण 1 तरी करून खा, नाही का? ते त्याच्यानंतर तुमची इच्छा, जर घरात 2 फोन असेल तर त्याची ओळख करू शकता, बरोबर नाही? बरोबर. इडून कुठं जायचं आता काका? कुठे अजून डायरेक्ट घरी नाही, हे पांडवलेण्या झालो. जाऊया कुठे. काय म्हणते त्याला, हँगिंग. तर आता मी डायरेक्ट शॉर्टकटने हॅकिंग का हँगिंग काय म्हणते त्याला ते करत वरती निघालो. घरचे फुल घाबरून राहिले तरी आपण एकटाच वे. तर
सटकलो तर डायरेक्ट खाली. पण गाईज तुम्ही आपल्याला सपोर्ट करत राहा. पडला ना शिवन्या आज का. अरे वा वापस वन्स मोर. अरे वा. तसे आपल्याला छोटे 4 भाऊ बहीण आहे. तसे आपल्याला 2 काका, 4 लहान भाऊ बहीण आणि आपण हे दोघं. कुठं चालली? हे आपल्या वेरूळ सॉरी नाशिक पांडवलेण्या. तर आपण कोपरगाव साईडचे म्हणून आपल्याला ते वेरूळ लेण्या जास्त आठवत आहे नाही का. फर्स्ट टाईम आलो आहे आपण पण. खूप सारे नाकामियों के बाद हमें हमारी मंजिल हासिल हो चुकी है. म्हणजे आपण सिक्युरिटी गार्डला इतके प्रयत्न केले, देवापेक्षा जास्त तिने वर येऊन दिलं आपल्याला हे नाशिकच्या लेण्या. दिस इज अ गुफा इन दिस मछलियाँ. एंड ये जो लगते हैं ये हमारे चिच्चा और ये है वेरूळ नाशिक की पांडव लेण्या. मित्रांनो मी तुमच्यासाठी खूप काही करतो पण तुम्ही एक लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. टॉर्च चालू टॉर्च. फिर से एक और आपके भाई ने मदद कर दी है. उसके बाद हमारे चिच्चा को डायरेक्ट रोना आ गया. काका जाऊन द्या नका रडू. अशा छोट्या मोठ्या मदती मी रोजच करतो. ये हमारी प्रिंसेस छोटी बहन. आता हे सिक्युरिटी गार्ड परत आपल्याला खाली पाठवून द्यायचं म्हणताय. आता आपला आजचा ब्लॉग इकडेच बंद करू. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.